बंधू ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीच्या 54 आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटी याप्रमाणे 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागाने काढलाय। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही जिंकण्यासाठी महायुतीने निधीची खैरात सुरू केली आहे। राजू सोनावणे आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, कशा पद्धतीने आगामी निवडणुकांसाठी महायुतीकडून प्लॅनिंग सुरू आहे, कशा पद्धतीने निधीचं वाटप केलं जाणार आहे? आपण पाहतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आमदारांना जे आहे सत्ताधारी त्यांना निधी देण्यात आलेला आहे। विशेषतः ज्या ठिकाणी महत्त्वाच्या निवडणूक आहे त्या ठिकाणी 5-5 कोटींचा हा निधी देण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय का महायुतीच्या जवळपास 54 आमदारांना हा निधी जो आहे तो विकास कामांसाठी देण्यात आलेला आहे। जवळपास 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी महायुतीचं आमदार आहेत किंवा जिथं त्यांची सत्ता येणं अपेक्षित आहे अशा नगर परिषद, नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका असेल अशा ठिकाणी या निधींची खैरात वाटण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, मोठ्या प्रमाणावरती निधीचा तुटवडा आहे, कारण लाडकी बहीण योजनेमुळे मोठा निधी जो आहे तो खर्च झालेला होता आणि त्यामुळे कुठेतरी त्याला ब्रेक लागला होता। मात्र असं असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता ही निधींची खैरात जी आहे ती वाटण्यात आलेली आहे। त्यामुळे 54 आमदार जे आहेत ते नव्याने निवडून आलेले आमदार आहेत। त्यामुळे जुन्या आमदारांना निधी न देता नवीन आमदारांना निधी दिला पाहायला मिळतोय। राजू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मंगळवारी दिवाळीच्या उत्साहावर ठाणे जिल्ह्यात पावसाने पाणी फिरवलं।